ते आपण पाहिलोय. आले झाले दोन्ही पण सिद्धार्थ लांडगे त्याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. त्याच्या जोडीला अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ बरोबर बबलू खामकर याला आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि पहिल्या षटकासाठी सुनील नवले इथे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क डीके स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकला आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजिंक्य सुपर किंग्स सुरुवातीला अगदी आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य सुपर किंग वर्सेस डीके स्पोर्ट्स सुरगाणा. पाहूया 5 ओव्हरची मॅच. दोन संघ तर आम्हाला आतापर्यंत टॉप 4 मध्ये जाताना पाहायला मिळालेत. या सामन्यात काय यावेळेस अगदी आपण पाहिले पहिला चेंडू खेळला गेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण वरती असेल 4 रन. जो बॅटिंग करण्याकरता आला एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि यावेळेस डावाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीने केली आहे, चौकाराने केली आहे. पहिलाच चेंडू अगदी आपण पाहिलाय. सुनील याचा पुढचा चेंडू अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज पण होताना पाहायला मिळालेला आहे. इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय सर अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेची चर्चा करत असताना या स्पर्धेमध्ये 146 8 ओव्हरला कमी पडल्यात आणि या स्पर्धेत 6 ओव्हरला 48 सुद्धा महत्वाचे ठरलेले आहेत. निश्चित क्रिकेटचा खेळ आहे ज्याला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं आणि ती अनिश्चितता या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. एक पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतरच्या पुढच्या 2 चेंडूवरती 2 डॉट बॉल हे महत्वाचे ठरताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. अगदी योग्य गोलंदाजी होती. पहिला चेंडू जो बॉडी लाईनवर होता त्याला सिद्धार्थ लांडगेने चौकारामध्ये परावर्तित केलं, मात्र त्यानंतर त्या सिद्धूला रोखून धरलाय. परत एकदा विकेट तर केला आहे. लॉंगॉनला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचला जातोय. रोहित शर्मा स्टँडच्या समोर आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार. आडव्या बॅटने खेळला गेला होता. रोहित शर्मा स्टँड कडे हा चेंडू काऊ कॉर्नरच्या दरम्यान जात असताना पाहायला मिळाला आणि चौकार आलाय. तो महत्वाचा आहे कारण 2 बॉल थोडंसं प्रेशर क्रिएट होत होतं. गोलंदाज परत एकदा आपण पाहूया इथे सुनील आणि त्याच्यावरती परत एकदा आपण आक्रमण केलेलं पाहतोय. पहिला चौकार, दुसरा चौकार, तिसरा पण आलाय. काढून करता एक सुवर्ण संधी आहे. ही स्पर्धा आहे विशाल भाऊ पट्टे बहादूर यांची आणि त्यांच्या माध्यमातून आज दिवसभरात जोही अर्धशतक धाफलकावर लावेल त्या फलंदाजाकरता 5,000 रुपयाचे कॅश प्राइज विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आज दिवसभरात अर्धशतकाकरता ही स्पेशल ऑफर आहे आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आणि गोलंदाजाकरताही पारितोषिक विशाल भाऊ जो सलग 3 चेंडूत 3 विकेट्स घेईल, हॅट्रिक कंप्लीट करेल त्याही गोलंदाजाला 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. विशाल भाऊ हॅट्रिकला नाहीये. कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक जो गोलंदाज कंप्लीट करेल त्याच्याकरता 2,000 रुपयाचे कॅश प्राइज विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. पहिल्या षटक अगदी आपण पाहतोय. पहिल्या षटकाची सुरुवात होत असताना पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, त्यानंतरचा चेंडू आम्ही पाहिला होता डॉट, त्याच्यानंतरचा डॉट बॉल. पण राहिलेल्या 3 चेंडूवरती 3 लागोपाठचे चौकार आलेत आणि पहिल्या षटकात 4 चौकार आले. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि धापालकाची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा धापालकावरती आपल्याला ज्या पाहिल्या मिळतात. 16 रन 16 धावा आहेत.
दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय पॉवरफुल आहेत. सुपर 8 मध्ये मात्र या दोन्ही संघांची मजल मारताना या ठिकाणी अगदी आपण पाहिले. विशेष करून या दोन्ही संघांचं चिठ्ठीनुसार एकमेकांसमोर लढत होताना आपल्याला जे पाहायला मिळते चिठ्ठी पद्धत आपण वापरली आणि त्यानंतर हे दोन संघ काय क्रमात करतात ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस अगदी आपण पाहतोय सलीम गोलंदाजी मार्कावरती आला आणि सलीमच्या विरोधात फलंदाजीचं काम जालीम होताना पाहायला मिळालंय. पहिल्या चोंदी चौकार आलाय 4 रन. अगदी चांगला फटका होता तिथे. कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचं होतं आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा स्ट्रोक खेळला. अगदी सर सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला अभिवादन करताना हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सलीम परत तयार असेल. क्षेत्ररक्षण थोडासा बदलाव करतोय. डावखुऱ्यात मारा करेल. यावेळेस परत एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षकाची थोडी जागा बदलली होती परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. एक सिंगल आरामात आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावप्रकार धावसंख्या आहे 21 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. खेळाडूंसाठी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय सुंदर 2 डगआउट आहेत. डगआउटमध्ये फक्त खेळाडूच बसताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांना बसण्याची सुद्धा सुंदर अशी व्यवस्था आहे. त्यामध्ये प्रेक्षकांसाठी आपल्या भारतीयांचं गर्व मानावं लागेल. भारतीय संघातील खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांची नावं निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय प्रेक्षक स्टँडसाठी या दरम्यान जी देण्यात आलेली आहेत. यावेळेचा चेंडू खूप चांगला होता. शफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. हे एक कमबॅक आहे सलीम शेख याचं. पहिल्या चेंडूची चौकार त्यानंतरचा चेंडू अगदी आपण पाहतो एक सिंगल त्यानंतरचा डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. 21 धावा धापाल करतात. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू परफेक्ट बॅटवरती मिळत झालाय आणि सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. गुडघाटेक और ये झेरंदेक षटकार. अगदी शानदार स्ट्रोक तो आपल्याला मैदानात पाहायला बघायला. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. इथे एक पायाला फोल्ड केला आणि त्यानंतर हा बैठकीचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं उंच हवेतनं त्याला फेकून दिलं सरळ सीमारेषा पार. चांगली बॅटिंग ती मैदानात आहे तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर. डॅशिंग अँड डायनामाइक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. एक बक्षीस या ठिकाणी दिवसभरासाठी परत एकदा आपण डिक्लेअर करतोय. यावेळेस परत एकदा आपण पाहिलं चेंडू परफेक्ट बॅटवरती मिळत झालाय. समोरच्या बाजूला आहे सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. शेठ नागरे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. दिवसभरात जोही फलंदाज इथे अर्धशतक कंप्लीट करेल त्याच्याकरता 3100 रुपये आणि विकेटची हॅट्रिक घेईल त्या गोलंदाजाकरता 2100 रुपये. म्हणजे आज मालामाल होण्याची संधी आहे सर. कारण तुम्ही अर्धशतक लावले तर तब्बल 8000 रुपये तुम्हाला पारितोषिक म्हणून मिळणार आहेत. तर मग तुम्ही विकेटची हॅट्रिक घेतली तर 4000 मिळणार आहेत. म्हणजे अगदी खेळाडूंना मालामाल केलं जाणार आहे आजच्या संपूर्ण दिवसात आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा 2 षटकांचा खेळ झाला आणि या 2 षटकांनंतर दाफलकावर 31 धावा ज्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हा नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अभिजित दुधे नगर एक्सप्रेस इथे गोलंदाजी मार्गामध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. पक्ष्यांची खैरात अगदी सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना सुद्धा आज कमवण्याची संधी आहे. खेळाडू ज्याप्रमाणे कमवणार आहे प्रेक्षकांना सुद्धा एक हातात झेल घ्या 200 रुपये कमवा. 2 हातात झेल घ्या 100 रुपयाची कमाई करा. प्लस हेडफोन सुद्धा आहे. साईड स्क्रीनच्या समोर बसलेले मित्र परिवार चला थोडं बाजूला येऊ. साईड स्क्रीनच्या समोर बसलेले प्रेक्षक आपण थोडंसं बाजूला येऊया विनंती राहील आपल्याला. सिद्धू लांडगे जर इथं अर्धशतक पूर्ण करत असेल तर 2100चं प्राईज आमचे प्रसादाना गामणी साहेबांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळत आहे. सिद्धू लांडगेसाठी एक स्पेशल प्राईज आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे. प्रेक्षक सुद्धा अगदी आपण पाहतोय या सामन्याचा या स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आज हॅपी संडे. आज रविवारचा दिवस आहे आणि आज या मैदानावरती क्रिकेट रसिकांची तुडुंब गर्दी आहे. नुसती गर्दी नाही दर्दी प्रेक्षक आहेत. यावेळेस स्विच हिट चेंडू पोहोचा सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी क्या मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गया दर्शक. दर्शक बन गया दीवाने. 6 रन. अगदी का होता इथे हे बघा तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळते. अखेरच्या क्षणी बॉडी स्विच केली त्यानंतर बॅट आणि हा दमदार स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पेशकश केला.
दूर चेंडू सीमारेषा पार षटकारामध्ये परावर्तित झाला. आमचा मुख्य मंच तुम्हाला पुन्हा एकदा दाखवला जातोय. मान्यवर पाहुणे ज्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत, जे या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत, त्यासोबतच या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील नाना गामणे यांना आपण मुख्य मंचावर पाहत आहे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 38 धावा विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम अजिंक्य सुपर किंग्स. परत एकदा अभिजित तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय हा चेंडू एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक एकने पुढे जाईल. धापलकाची धावसंख्या टोटल स्कोर तर अगदी आपण 39 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना विशाल भाऊ पट्टी बहादूर आणि त्याबरोबर स्वप्नील भाऊ गामडे यांच्या संकल्पनेतून उभी राहिली क्रिकेटची स्पर्धा. वा, क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळालंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. सीमारेषेवरती चेंडूने मारली धडक आणि षटकार आलाय एकदम कडक. अगदी लाजवाब स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य प्रकट करणारा हा दर्जेदार फटका. कव्हरला फाडून बॉल सीमारेषा पार गेलाय, षटकारामध्ये परावर्तित झालाय. याच पद्धतीचे फटके प्रेक्षकांना आवडतात. यावेळेस परत एकदा बिघड केलाय, परंतु चेंडू यावेळेस दूरवरती नाहीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता झेल घेण्याचा. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत असताना तिथे 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथे केला गेला नाही आणि या 2 धावसंख्येनंतर धापालकरती धावसंख्या टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर पोहोचला गेल्या 47 धावा. अजिंक्य भडकणे यांनी कळवलेले संघ मालक सिद्धार्थ लांडगे जर इथं अर्धशतक पूर्ण करत असतील तर त्यांच्यासाठी प्राइज या ठिकाणी जे आहे 2100चा प्राइज आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. म्हणजे अर्धशतकासाठी जवळपास 12,000 रुपये. हा ट्रेलर आहे, अजून पिक्चर खूप मोठा बाकी आहे. इथं षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 विदाउट लॉस. 49 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचं या ठिकाणी झालेलं आगमन, त्यानंतर सगळ्या मित्रपरिवाराचं चेहऱ्यावरती एक प्रकारचं आनंदाचं वातावरण सातत्याने आपल्याला जे पाहायला मिळतंय. स्वप्नील गामणे आणि विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आर्या प्रीमियर लीग आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळते. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की विशाल भाऊ पट्टे बहादूर यांची कन्या आर्या आणि आराध्या ट्विन्स आहेत आणि आर्याच्या नावाने हा चषक, मी एक गोष्ट आवर्जून सांगतो विशाल भाऊ, ज्यांना मुली असतात ते बाप गर्भ श्रीमंत असतात. ज्याच्या घरामध्ये एक नाही 2 लक्ष्मी आहेत आणि या लक्ष्मीच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा होणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. त्याबद्दल मी विशाल भाऊंना मनापासून धन्यवाद देईल, आपलंही मनापासून कडे कौतुक करेल. आणि त्या वणीच्या आईला, त्या तुळजाभवानी मातेला, त्या कोल्हापूरच्या अंबाबाईला एकच मागणं करेल, आर्या आणि आराध्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा जी स्वप्न पाहणार आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मात्र त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत हीच इच्छा मात्र ज्या असणार आहे. 4थं षटक सुरू होईल. गोकुळभाऊ जाधव आणि आकाशभाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे सिद्धार्थ लांडगे याची विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. एक महत्वाची विकेट इथे सलीमने मिळवली. मॅन फ्रॉम सुकेनेचा हा खेळाडू आहे सलीम, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी फिरकीचा जादूगर म्हणून सलीमची एक ओळख आहे. आणि इथे आपल्या बोटांची जादू ज्यानं दाखवली फलंदाज सिद्धार्थ लांडगे, ज्याला माघारी परतवलंय. सिद्धूच्या जागी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता शोएब पटेल आलाय. डावखुऱ्या हाताचा एक प्रतिभा संपन्न बॅटर शोएब, जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. कन्नड तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू शोएब पटेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिर्डी प्रीमियर लीग असू द्या, बाबळेश्वरचं मैदान असू द्या, युवा मराठा चषक असू द्या, गेली 2-4 वर्षापासून या खेळाडूने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. कोथरूड प्रीमियर लीग मध्ये, अकोले प्रीमियर लीग मध्ये, त्याबरोबर राजूर प्रीमियर लीग, या संगमनेर अकोल्यात सुद्धा
एक जबरदस्त आपल्या नावाचा डंका मिळवणार शोएब पटेल मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला समोर आहे सलीम. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका ही खासियत आहे शोएब पटेलची आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. फटका मैदानात आला एक स्क्वेअर कट खेळलाय आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केला. अगदी शानदार स्ट्रोक तो मैदानात पाहायला मिळाला. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली 53 धावा. चांगली धावसंख्या धावफलकावर उभी राहते सर, कारण 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थं षटक चालू आहे सलीमेच्या रूपाने. यावेळेस शोएबच्या बॅट मधून चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. काय बॅटिंग होती शोएब मैदानाच्या आतमध्ये अगदी तंबू मधनं सेट होऊन आलाय. मैदानात आल्या आक्रमण त्यानं मैदानाच्या आतनं सुरू केलंय. षटकार चौकारांची आतिषबाजी तेच तर पाहण्याकरता हा प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय. कोण जिंकतय कोण पराभूत होतंय यापेक्षा कोण चौकार षटकार खेळतय हे पाहण्याकरता हा प्रेक्षक वर्ग आतुर आहे. आणि शोएब प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय आपल्या फलंदाजीनं. चांगली सुरुवात आपल्या फलंदाजीची. आले एक चौकार, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर झालेला षटकार. 2 चेंडू 10 धावा शोएब पटेलच्या आहेत आणि संघाची धावसंख्या 59 धावा. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. यावेळेस परत एकदा शोएबच्या बॅट म्हणून चेंडू पोहोचला जाईल. हार्दिक पांड्या स्टँडच्या समोर आहे. हा लागोपाठचा दुसरा षटकार आहे. होणारी ताबडतोब फलंदाज. सलीम तयार आहे परत एकदा आणि ते जोरदार तर बॅट फिरवली. क्षेत्रक्षेत्रावरती पाहायला मिळेल एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धापरकरती धावसंख्या 1 कडे पुढे जाईल. धापरकरती धावसंख्या आता 66 वरती आपल्याला हा धावफलक जाताना जो पाहायला मिळतो 66 लॉस ऑफ 1 विकेट. 1/66 आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 20 मिनिटाचा वेळ तुमच्या प्रत्येक इनिंग मध्ये पहिल्या 4 षटकांना समाप्त करण्यासाठी या ठिकाणी जो देण्यात आलेला आहे. त्यामुळे वेळ अतिशय महत्वाची राहील. परत एकदा आक्रोशाने खेळण्याचा प्रयत्न होता. बबलूच्या बॅटमध्ये चेंडू आला नाहीये. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाते ते आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1/66 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीला अजिंक्य सुपर किंग हा संघ फलंदाजी करत असताना 1 षटक या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे बाकी राहिले. या एकाच षटकामध्ये अजून किती मोठी धावसंख्या उभारली जाणार आहे, कारण 66 आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत आणि उर्वरित षटकामध्ये अजून 20-25 धावा एक तगडा आव्हान निश्चितप्रमाणे म्हणता येणार आहे. अंतिम षटका करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर आदिवासी एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, नामदेव गुलुम जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. यावेळेस नामदेवचा चेंडू होता शोएबसाठी, खूप वेगात होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. खूप चांगला चेंडू. स्लॉग ओव्हरमध्ये चेंडू डॉट जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आणि याच डॉट बॉलमुळे धावसंख्येवरती आळा बसला जाऊ शकतो. खूप चांगला चेंडू होता. डॉट आलाय. शेवटचे 5 चेंडू या डावातले बाकी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूवरती अजून काय करमत होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याकरता नामदेव गुलुमला ओळखलं जातं. यानंतर सुपर 8 च्या लढतीत मधली शेवटची लढत एबी सामर्थ्य मालेगाव जो इनॅक्शन असेल. फुल टॉस उस पे बन गया फिर से एक बार पास. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. एबी सामर्थ्य मालेगाव बोट टीम कॅप्टन या ओव्हर नंतर आपल्याला नाणेफेक कक्षामध्ये जॉईंट व्हायचं आहे. 72 वरती धावफलक. शेवटचे 4 चेंडू बाकी. नामदेव तयार आहे. यावेळेचा चेंडू उजवीच्या बराचसा बाहेर टाकला जातोय. पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर ही धाव असेल अवांतर.
धापलक एकने पुढे जातोय. धापलका धावा संख्या आहे 73 धावा. अजिंक्य सुपर किंग्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. आरिया प्रीमियर लीग सीझन 4 नाशिक जिल्ह्यातील एक शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा जिचा डंका आता महाराष्ट्राच नव्हे तर भारतभर गाजला गेलाय. यावेळेचा चेंडू हवे क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता आणि तिथे अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षणाचं काम थोडंसं खराब होतं पाहायला मिळालंय. 2 आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का? प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता साच बाज और ये ताज जिथे विकेटची संधी होती तिथे आन बान और इशान 3 धावा आल्यात. धापलक 76. झेल व्हायला होता. विकेट धोत्रे सारखा या टीम मधला एक महत्वाचा आयकॉन लेवलचा खेळाडू जो विकेटच्या मागे विकेट किपिंग करतोय. झेल होणं ते गरजेचं होतं मात्र झेल झाला नाही आणि त्या बदल्यात 3 रन्स आल्या. अक्षय सर एक गोष्ट आवर्जून सांगेल इतर कोणत्याही खेळाडूकडून चूक जर झाली तर संघाचा संगणक त्याला बोलू शकतो ओरडू शकतो आपल्या नाशिकच्या भाषेत गागू शकतो बरोबर. संगनायकाकडून चूक झाली आता दोष द्यायचा कोणाला? कॅप्टन आहेत विकास धोत्रे त्यांच्याकडून झेल सुटलेला पाहायला मिळाला. 3 धावा आलेले. बबलूसाठी हा चेंडू यावेळेस अगदी क्षेत्ररक्षक स्वतः विकी धोत्रे चेंडू खाली आलाय. यावेळेस झेल होतोय. धक्का क्रमांक बसला जाईल. दुसरा फलंदाज होईल बाद. बनवले गेले आहेत. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो जय जय गायकवाड हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. यावेळेस जय आला नुसता आला नाही आल्यानंतर पहिल्या चीनवरती आक्रमण करताना पाहायला मिळालाय. तिथे 2 धावा तर आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावा संख्येचा कदाचित प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा. दिन दहाड़े मैदान के अंदर की हुई चोरी. 3 धावा आल्यात. क्षेत्ररक्षण अफलातून झालंय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उशिरा पोहोचला. चेंडूची फिकी अगदी आपण पाहतोय उशिरा आली आणि तिथे एकेरीचं रूपांतर दुहेरीत आणि दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये होताना आपल्याला जे पाहायला मिळालं आणि धापालकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर 79 धावा आहेत. आता एक चेंडू या डावातला बाकी आहे जो निर्णायक असेल. 79 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिली मॅच पहिला डाव शेवटची ओव्हर 2 षटकार आले. दुसरी मॅच शेवटची ओव्हर 2 षटकार आले. तिसरी मॅच शेवटची ओव्हर 1 षटकार आलेला आहे. अजून एक येणार का? प्रश्नचिन्ह आहे. ही चर्चा आहे. एक सगळं कागदोपत्री आहे. मैदानाच्या आत काय आणि विकेट आलाय मिड विकेटला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा आणि पलीकडे 200 रुपये कमवले तू भावा. 1 हँड कॅच. धावफलक टोटल स्कोर 85 बनवायच्या 86 आणि आता टॉस यानंतरच्या सामन्यात आपल्याला करायचा आहे. तर ताबडतोब आता दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या आणि टॉस साठी मी विनंती करेल आदरणीय विशालभाऊ पट्टे बहादूर भाऊंनाच विनंती राहील आपण तुमच्या शुभ असे टॉस करूया. त्याचबरोबर ज्यांनी आता झेल घेतलाय एकाच हातात त्यांनी या ठिकाणी यायचंय. आपल्याला गणेश मोबाईल यांच्या माध्यमातून एक हेडफोन आणि त्याचबरोबर 200 रुपयाचं प्राइज आमच्या मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून हे प्राइज आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. चला बोथ कॅप्टन आपण टॉस साठी या.
आयोजक आदरणीय विशालभाऊ भट्टे बहादूर, त्याबरोबर स्वप्नीलभाऊ गामणे आणि यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहोत. आजीबाई या ठिकाणी आमच्या आहेत, मंदाबाई अशोक नागर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणच्या यानंतरच्या सामन्याचा टॉस आणि ए बी सामर्थ्य मालेगाव ऑन द टॉस. निर्णय काय? बॅटिंग फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय. 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीला फलंदाजी काय करायची वाटते? आम्ही काल पण दोघं मॅच पहिले बॅटिंगच केली आणि टार्गेट डिफेंड केला. आज पण तेच करणार. 5 ओव्हरची मॅच आहे. 70-72 रन करायचा प्रयत्न करू. तसं पाहिलं तर आयकॉन आणि आयडॉल तुमच्या टीममध्ये आहेत. स्थानिक खेळाडू पण निश्चितप्रमाणे आहेत. आयकॉन आयडॉल बरोबर स्थानिकचे कोणतेच खेळाडू लोकल जे प्लेयर आहेत त्यांच्यावरती तुमचा जास्त भरोसा आहे? आमचे स्थानिक खेळाडू सगळेच चांगले आहेत. जे मालेगावहून आम्ही पूर्ण मालेगावचेच पोरं घेतले आहेत आमच्यातले. आणि काल पण स्थानिक खेळाडू आणि आयकॉन आयडॉल असं काही नाही, सगळे आम्ही मिक्स म्हणूनच खेळलोय. कारण आरव पण ते आमचे बॉन्डिंग चांगली आहे. ते आमच्या ते मालेगावमध्ये येऊन भरपूर टुर्नामेंट तो आयकॉन करतो, सगळ्यांना ओळखलंय त्याने. असंच कॉम्बिनेशन राहू द्या. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला असता तर काय घेतला असता? टॉस जिंकला असता आम्ही फिल्डिंगच घेणार होतो, कारण आमचा निर्णय तोच होता. आणि प्रॉपर परफॉर्मन्स दिल्यामुळे प्रत्येकाने 100% दिलेत आत्तापर्यंत, आणि आता पण आम्ही यानंतर तेच करणार आहे. 100% दिल्यानंतर निर्णय आपल्याच पर्यंत लागतो, त्यात काही डाऊट नाही. चला एक सुपर 8ची लढत आहे. सुपर 8च्या लढतीमध्ये आता हारणं जिंकणे लांबची गोष्ट आहे, पण इथपर्यंतचा प्रवास कसा आहे? आतापर्यंत टीमचं जे कॉम्बिनेशन होतं ते खूप छान आहे. प्रत्येकाची बॉन्डिंग खूप छान झालेली आहे. आम्ही प्रत्येकासोबत बोलून चालून प्रत्येक गोष्टी डिसिजन सगळ्यांनी मिळून घेतोय, त्यामुळे प्रत्येकाला एक कॉन्फिडन्स येतो आणि प्रत्येकजण प्रत्येकाशी बोलूनच प्रत्येक गोष्टी करत राहतं. चला आमच्या वतीने सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहणार. थँक्यू व्हेरी मच. तर कुणी घेतला कॅच? या वन हँड कॅच. एकाच आता जेल घेतलाय. तुम्हाला 200 रुपयाचं प्राईज आणि त्याबरोबर गणेश मोबाईल शोभेज यांच्या माध्यमातून एक हेडफोन. आमच्या मुंजाबाई शेळके यांच्या वतीने 200 रुपयाचं प्राईज या ठिकाणी आपल्याला जे दिलं जाते, मनापासून अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. ज्यांनी एक आता जेल घेतला त्यांनाही मनापासून धन्यवाद. आजीबाईंना मनापासून धन्यवाद. असाच आशीर्वाद राहू द्या. आणि आता सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा चालू असताना आपल्याला पाहायचं आहे, एका बाजूला डोंगरा एवढी धावसंख्या उभारली गेली, पण हा डोंगर फोडला जाईल का हे पाहायचं आहे. आणि हा डोंगर कशा प्रकारे फोडला जातोय किंवा फोडला जाईल की नाही जाईल हे ऐकण्यासाठी आपण कॉम्बॉक्समध्ये जोडले जाणार आहेत आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर आणि अक्षय पांडव सर. थँक्यू. निश्चित आपण उल्लेख केला, डोंगरा इतकी धावसंख्या आहे, मात्र हा कळसुबाईचा शिखर पार करणारे गिर्यारोहक सुद्धा या महाराष्ट्रात आहेत. आणि त्यातलाच एक दर्जेदार बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिंडोरीचा विराट कोहली म्हणून ज्याला संबोधलं जातं, विकी धोत्रे ओपन करण्याकरता मैदानामध्ये साथीनं मालेगावचा एक दर्जेदार हरहुन्नरी कलाकार संतोष पवार ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अखिलेश सिंग, तेज तर्रार, सातपूर एक्सप्रेस. यावेळेस मात्र पहिलाच बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर आपला पसंतीचा स्ट्रोक विकीनं खेळलाय, चौकार. करण्याची कुवत ठेवणारा हा खेळाडू आहे जो मैदानामध्ये सध्या फलंदाजी करतोय. हा चांगला बॉल आहे. हा बॉल चांगला आहे. अगदी दर्जेदार पद्धतीने तिथे चेंडू हाताळला गेला होता. तिथे बोट आकाशाकडे गेले. विकीला माघारी जावेल. मला वाटतं विकी सुरुवातीला स्वतःहून निघाला होता, मग त्यानंतर परत माघारी आला. इथे बोट अखेरीस आकाशामध्ये वर गेले आणि विकीला माघारी परतावं लागते. मोठा झटका लागलाय. विकी बाद.
की मोठी धावसंख्या तुमच्याकडे बॅटी फिरवण्यापासून काही पर्याय नाहीये. राकेश हलपती येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्रातील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून देखील खेळताना पाहायला मिळतात. विशेषतः श्रीवर्धन पट्ट्यामध्ये सातत्याने राकेश खेळताना पाहायला मिळतात. आज पुन्हा एकदा साऊथ गुजरातचे खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. राकेश हलपती मैदानाच्या आतमध्ये आलेत. ज्या मोठ्या फटक्यांकरता त्यांना ओळखलं जातं अगदी तशाच पद्धतीची बॅटिंग त्यांना मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र अखिल सिंगचा हा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर हवेमध्ये राहिला होता, मात्र कुठल्याही क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाही. ते महत्वाचं आहे. नशिबाची साथ ती क्रिकेटमध्ये महत्वाची असते. क्रिकेटमध्ये 98% मेहनत आणि फक्त मेहनत आहे. केसी मोहन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. लोकल बॉय जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पवार 3 बॉल फेस करत असताना 5 धावा लावल्यात. राकू जो मैदानामध्ये आहे राकेश हलपती तो सध्या जर आपण पाहिलं तर त्यानं 2 बॉलमध्ये 1 बनवली आहे. एवढं शांत राहून चालणार नाही, कारण ही धावसंख्या मोठी आहे जिला तुम्हाला धावफलकावर लावायची आहे. शांततेनं तुम्ही त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकणार नाही. आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. सीमारेषेच्या दिशेनं निघून जाईल. यावेळेस सरळ सीमारेषा पार. एक क्रॅकिंग ड्राईव्ह. चौकार 4. चांगला स्ट्रोक खेळला. इकडे लक्ष मोठं आहे, परंतु आम्हाला प्रयत्न करावेच लागतील हे संतोष सांगतायत. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून इकडे आलेला आहे. केसी मोहन एक मोठं आणि जुनं नाव आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे केसी मोहनचा सरळ विकेट किपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धावच्या स्वरूपानं संतोष पवार मैदानाच्या आतमध्ये आहे, मात्र हवी तेवढी चांगली फलंदाजी जी त्याच्याकडनं अपेक्षित आहे ती करणं त्याला शक्य होत नाहीये, कारण चेंडू अगदी योग्य टप्प्यावर पडत असताना वळण घेताना विकेट किपर जाण्यामध्ये जात आहेत केसी मोहन.
यावेळी चांगला बॉल केसी मोहनचा पुन्हा एकदा त्या प्रचंड वेगानं बीट केला असं म्हणायला हरकत नाही, कारण बॅट थोडीशी लेट आली होती. बॉलचा वेग प्रचंड होता, त्यामुळे बॉल देहयष्टीवर येऊन आदळला. एक लेग बाईटची रन तिथे धाफलकावर जोडली जाईल, ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 16 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मात्र ते मोठे फटके त्यापासून थोडंसं दूर ठेवलं जात आहे. राकेश हलपती, त्याला मैदानाच्या आतनं आपला करिश्मा दाखवावा लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल. मोठे फटके ते आपल्या टीमच्या हितार्थ खेळावे लागतील. यावेळेस मात्र उडवलंय बॉल उंच हवेत आणि पाठवलंय सीमारेषेच्या भेटीला. बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. रन्स किती मिळतील पंचांच्या इशाराची आम्ही वाट पाहतोय आणि पंचांचा इशारा इथे आलाय चौकार 4. ज्याची गरज होती, दबाव वाटवायचा तर मोठे मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. 19 बॉलमध्ये 66. हा सामना तर अजूनही संपलेला नाहीये. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 19 मधले 11 मारायचे आणि ते येऊ शकतात. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल होतो, हवेचा वेग जेवढा प्रचंड इथे वाहताना पाहायला मिळतोय. 11 षटकार 19 बॉल मध्ये. Enamel is the outer layer of a teeth, but acids in foods like multiple dental problems. Use Pronamel daily. It is scientifically formulated to provide 2 times stronger enamel protection. Pronamel, it's Pro Enamel. आणि या 4च्या मदतीने धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते 25. गरज होती अशा प्रकारच्या फटक्यांची. तेच झाले, उसळी होती थोडीशी, त्याचा फायदा घेत असताना स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. अशा प्रकारचे स्ट्रोक सातत्याने येणं गरजेचं आहे ज्यावेळेला या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 17 मध्ये 61. चांगला फटका इथे षटकातील पहिलाच बॉल, त्यावर एक चौकार तो आपल्याला पाहायला मिळतोय. अखिलेश सिंग क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना थोडासा बदल करू इच्छितोय. चला गेम थोडंसं स्पीडअप करा, कारण वेळेची बचत तीही आपल्याला करावी लागेल, कारण आज फायनलचा महांतिम सामना तो आपल्याला खेळवायचा आहे. त्यामुळे या सुरुवातीच्या मॅचेस आहेत तिथनं वेळ वाचवत खेळ करणं ते गरजेचं आहे. अखिलेश सिंग पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र चांगला फटका संतोष पवारच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही, आणि एक सिंगल जर गेलं तर इथनं विजयापर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होऊ शकतं. डीके स्पोर्ट्स सुरगाणा करता. डीके स्पोर्ट्स सुरगाणा हा संघ आपल्याला अजिंक्य सुपर किंग्सच्या विरोधामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. ग्रामीण भाग आहे जिथनं हा संघ आपल्याला येत असताना पाहायला मिळाला डीके स्पोर्ट्स. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. हा बीमर आहे की नाही ते चेक केलं जाईल. अखिलेश, नाशिक एक्सप्रेस देखील म्हणावं लागेल, कारण मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी खेळल्यात, गाजवल्यात. नुकतीच खराडी चषक, काय जबरदस्त कामगिरी केली त्यांनी. ISPL सारखी स्पर्धा देखील खेळली आहे त्यांनी. असा हा एक मोठा सितारा आहे. पुण्याच्या डिंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व देखील केलंय, किंवा मोठमोठ्या संघांमध्ये ते सातत्याने पाहायला देखील मिळतात. आणि हा हप्ता जर पाहिला तर अगदी प्रभावी खेळ राहिलाय, कारण खराडी चषक मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिले होते अखिलेश सिंग. त्यामुळे अगदी चांगल्या फॉर्म मध्ये चालले, सध्या चांगली गोलंदाजी करतायत.
इट्स अ बीमर. हा बीमर आहे. नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये 1+1 2 न वाढ होतीये. 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ते 28 वर. चांगली गोलंदाजी करतोय अखिलेश. एक बीमर जरूर आलाय. 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेत. रन्स घ्याव्या लागतील. समोर कोण गोलंदाज आहे? सन्माननीय युवा नेते सागरभाऊ नागरे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. फ्री हिट चा इशारा इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. एक मोठी सफलता नाही आहे इथे. फ्री हिटचा बॉल होता. बॅटची कडा घेतली होती. चांगली विकेट किपिंग तिथे पाहायला मिळाली होती. मात्र हा फ्री हिटचा बॉल होता. त्यामुळे एक निर्धाव चेंडू आलाय. 2.3 नंतर 27. अगदीच शांतता आहे. एकतर्फी मॅच ही प्रेक्षकांना मुळीच आवडत नाही. प्रेक्षकांना प्रतिकार झालेला पाहायला आवडतो. यावेळेस मात्र हाही नो बॉल आहे आणि त्याला सरळ समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिले सीमारेषा पार. षटकार. अखिलेशला आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाजूला व्हावं लागेल. एक वेगळा गोलंदाज या गोलंदाजीला पूर्ण करण्याकरता आणावं लागेल. सर, काय हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅचचा? डीके स्पोर्ट्ससाठी एक आशेचं किरण मात्र इकडे आता दिसू लागलेलं आहे. मॅच दूर आहे परंतु ही एक संधी देखील पाहायला मिळते आणि राकेश देखील एक जबरदस्त बॅटर आहे. त्यामुळे प्रयत्न तेही करतील. निश्चित राकेश इथनं जर चांगली फलंदाजी करून गेला तर या मॅचला जिंकवणं शक्य होऊ शकतं. कारण अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत ज्यामध्ये तुम्हाला 52 धावा बनवायच्या आहेत. येणारे 3 बॉलमध्ये एक फ्री हिटचा बॉल आहे. त्यावर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच क्लोज येऊ शकते. ही मॅच जवळ येऊ शकते. 3 चेंडूमध्ये 2 षटकार जर इथनं आले चंदू सर तर ही मॅच अगदी बॅलन्स स्थितीमध्ये पोहोचू शकते. मॅच संपलेली नाही अजूनही. नवीन गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आणायचंय. त्याकरता जास्तीचा वेळ घेऊ नका. युवा नेते सन्माननीय सागरभाऊ नागरे यांचं इथे आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. समवेत या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय स्वप्नील नाना गामने यांना आपण पाहत आहे. जसजशी ही स्पर्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये जाईल मान्यवर पाहुणे जे या मैदानाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग जो सकाळच्या पहिल्या सत्रापासून इथे आलाय त्या सर्वांचंही मनपूर्वक स्वागत आहे. कारण स्पर्धा किती मोठी आहे त्यापेक्षा स्पर्धेत किती प्रेक्षक वर्ग आलाय ते खूप महत्वाचं असतं. कारण या प्रेक्षकांनी आम्हाला प्रत्येकाला सुपरहिट केलंय. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय तिथे सीमारेषा पार. षटकार आलाय. मॅच ऑन झाली आहे. दमदार बॅटिंग. याचं नाव क्रिकेट आहे. याचं नाव क्रिकेट आहे आणि याचं नाव क्रिकेट आहे. इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही. आता 40 झालेले आहेत. राकेशची बॅट बोलायला लागली आहे. सिद्धार्थ आलेच जरूर परंतु आता 14 बॉलमध्ये 46. 2 पैकी 1 जर बाहेर गेला तर मॅच आणखी जबरदस्त होईल. निश्चित ही मॅच रंगतदार स्थितीकडे वाटचाल करू शकते. हा बॉल सिद्धार्थचा उडालाय. पुण्याच्या एकदा उंच हवेत. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि तिथे काय झालंय? झेल झालाय का? तर तिथे पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. मॅच जिवंत होती असं वाटत होतं. मॅच मध्ये आशा पल्लवित होत आहेत असं वाटत होतं. तोच तिथे मोठा फटका तो खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी नुकतेच ज्यांचं आगमन झाले सागरभाऊ नागरे साहेब या ठिकाणी उपस्थित. मनापासून स्वागत. आमचे मुक्तारभाई काचवाला त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. निलेश भाऊ आहेर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर
विकिशर केदारे ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे दर्शन भाऊ सानप सुप्रील गावांचे वाचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आपल्या आर्या प्रीमियर लीग विशालभाऊ पट्टेबहादूर मित्रपरिवार आणि स्वप्नील भाऊ गामणे मित्रपरिवाराच्या वतीने आपलं मनापासून सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. थँक्यू. ऑटोकॉम बॉक्स. मॅच मध्ये रंगतदारता निर्माण होती असं चित्र प्रकट होत असताना तिथे माघारी परतवलंय राकेशला नवीन फलंदाज विशाल ससाने जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल ससाने तोही मोठ्या फटक्यांकरता ओळखला जातो. मैदानाच्या आतमध्ये येत असताना एक चांगला फटका खेचण्याचा जरूर प्रयत्न केला. एक सिंगलवर तिथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर या सिंगलच्या मदतीनं पुढे सरकत असताना पुढे सरकून जाऊन पोचती येते. एकंदर एक्केचाळीस धावा या राफलकावर आहेत. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पूर्वार्धामध्ये चंदू सर खूप मोठे फटके सातत्याने येत राहिले. खूप जास्त मोठी टोटल उभी राहिली आणि ती धावफलकावर लावताना थोडीशी दमछाक जरूर झाली आहे कारण विकेट्स आल्यात. विकी स्वस्त्यात बाद झाला. हो आता मॅच थोडीशी दूर गेलेलीच आहे परंतु पाहूयात चमत्कार इकडे काही होणार का. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील अजूनही. 12 मध्ये 45 अजूनही पाहिजेत. 12 मध्ये 50 सुद्धा आपण बऱ्याचदा पाहिलेत सर. निश्चित त्या होऊ शकतात. त्या कराव्या लागतील. यावेळी चांगला बॉल या पद्धतीची गोलंदाजी जर होत राहिली तर कदापि त्या रन दाफलकावर लावणं शक्य नाही आहे. जय गायकवाड जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि आपल्या षटकातील पहिला बॉल जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावर तिथे फुलर लेंथवर तो चेंडू हाताळला. फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पाडलं. चांगली गोलंदाजी सध्या त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय गायकवाड यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू तो बॅटच्या पट्ट्यात योग्यतेने मिडल झालेला नाहीये. बॉल हवेत राहिला आणि तदनंतर सेल्फ फॉलो थ्रू मध्ये एक चांगला कॅच. माघारी परतावा लागेल फलंदाज विशाल ससानेला. आणखी एक गडी तंबूच्या आसराला परत. शिवमुद्रा स्पोर्ट्स पाथर्डी यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी एक बॅट दिली जाणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची. सर आणखीन एक विकेट आली आहे. दबाव आता आणखी वाढत चाललाय. मॅच मध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर गोलंदाजी करणारी टीम येते. सेमीफायनलच्या दिशेने त्यांची वाटचाल इकडे होऊ लागलेली आहे. इथे विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डीके स्पोर्ट्स सुरगाणा आता मात्र अडचणीमध्ये आहे. अजिंक्य सुपर किंग्स हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्याम लहाने साहेबांच्या शिवमुद्रा स्पोर्ट्स कडून एक बेस्ट बॅटर साठी बॅट दिली जाणार आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. मात्र सिंगल डबल्सनं ही मॅच जिंकणं ते कदापि शक्य नाहीये. ही मॅच जिंकायची तर मग तुम्हाला हवाई सफर करावी लागेल. मोठे फटके मैदानाच्या आतनं सातत्यपूर्ण खेळावे लागतील आणि त्या मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलंय कारण हा सामना जर आपण पाहिला तर तो मोठ्या धावसंख्येचा आहे. प्रेक्षकांवरही थोडीशी मरगळ आली आहे. त्याचं कारण या डावामध्ये प्रतिकार ज्या पद्धतीने व्हायला हवा होता तो प्रतिकार तेवढ्या चांगल्या पद्धतीने होत असताना पाहायला मिळालेला नाहीये. सफल झाला मात्र सफल नाहीये कारण बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. तिथे बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने संतोष पवार मैदानामध्ये ओपन करण्याकरता आलाय. 9 चेंडू फेस करत असताना 14 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. हा संघ ज्या दिवशी क्वालिफाय झाला दिवस क्रमांक 3 मध्ये त्या दिवशी संतोष पवारनं ती 46 धावसंख्येची खेळलेली इनिंग ती प्रत्येकाला ज्ञात आहे. मात्र आज हवा तेवढा चांगला परफॉर्म तो करता आलेला नाहीये. यावेळेस मात्र संतोष पवारनं बॉलला उडवलंय आणि फेकून दिलं प्रांगणाबाहेर दूर सीमा रेषा पार. षटकार. वा प्रयत्न केला जातोय. 7 बॉल मध्ये अजूनही 38. संतोष पवार एका बाजूने किल्ला लढवत आहेत. 20 धावांवर तेही खेळतात सर. अगदी संतोष पवार ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत मात्र एक भागीदारी एक पार्टनरशिप बिल्डअप होणं या मॅच मध्ये गरजेचं होतं. ती पार्टनरशिप बिल्डअप होत झाली नाही. नियमित अंतराळावर विकेट्स मिळत गेल्या आणि त्यामुळे इथे जी धावसंख्या आहे त्यापासून थोडीशी दूर आहेत मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये.
यावेळेस मात्र बॉल तिथे बॅटच्या आतल्या भागाला लागताना पायाला स्पर्श करत एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 49. 4 ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय. 4 ओव्हर नंतर 49 लागल्यात. येणारे शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार खेळणं तेच तुम्हाला मैदानाच्या आतनं करावं लागेल. चला घाई करा, 36 ची गरज आहे. लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आणि नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क, सज्ज राहायचंय. वाटतं एबी सामर्थ्य मालेगाव या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एबी सामर्थ्यानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तिथे एबी सपकाळ या टीमला त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याकरता निमंत्रण दिले आणि त्यांनी लगेचच ही मॅच संपल्या आपले क्षेत्ररक्षण सजवायचे. वाट पाहू नका. यावेळीचा बॉल तिथे डेड बॉलचा इशारा आलाय, कारण मला वाटते कॉन्क्रीटच्या विकेटच्या आधी हा बॉल पडला, मातीवर पडला आणि त्यामुळे तिथे सिद्धू पाजी यांनी डेड बॉलचा इशारा केलाय, जी शेवटचं षटक आहे. आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे. चांगला चेंडू आहे. यावेळेस मात्र अगदी छाती जवळनं हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक बॉल जर त्या मातीच्या खेळपट्टीवर पडला तर नो चेंडू राहील. या गोष्टीची नोंद ठेवा. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप खेळलाय बॉल, तिथे सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. हे 30 धावा. फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे, कारण मॅच मधला जोश उत्साह जो काही होता तो आता कमी झालाय. मॅच आपल्या बाजूनं वेळेआधी खेचून आणली असं म्हणावं लागेल, कारण मोठे फटके ते खेळू दिले नाही फलंदाजांना आणि त्याचंच कारण तिथे मॅच दूर निघून जाते. पूर्वार्धाचा खेळ तो बॅटर्सना आपल्या नावावर केला, त्यामुळेच ही मॅच वेळेआधी आपल्या टीमच्या बाजूनं अजिंक्य सुपर किंग्सला करता आली आहे. अजिंक्य सुपर किंग्स सुपर 4 मध्ये जाण्यासाठी आता आतुर आहे, कारण अंतिमचे इथे 3 चेंडू जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल. चांगला बॉल इथे पुण्याच्या एकदा बॅटरच्या बॅटपासून थोडंसं दूर ठेवला आणि त्यानंतर विकेटच्या मागे नेला. एक निर्धाव बॉल तो पाहायला मिळते. प्रशांत भवर मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठ्या फटक्यांकरता ओळखला जातो, मात्र मोठे फटके इथे त्याला काही खेळू दिलेले नाहीयेत. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे प्रशांत म्हणतोय मी खेळतोय येणारे बॉल. येणाऱ्या बॉल मध्ये मी शेवटचा बॉल आहे तो मी खेळतोय, थोडंसं मनोरंजन करून घेतोय, कारण आता मॅच मध्ये काही उरलेलं नाहीये. आर्या प्रीमियर लीग 4थं पर्व, अंतिम दिवस, फायनल संडे, आणि इथे फायनल संडे मध्ये सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचणारा 3रा संघ तो आपल्याला मिळालाय. अजिंक्य सुपर किंग्स हा संघ जाऊन पोहोचलाय थेट सुपर 4 मध्ये. त्यांना त्यांच्या विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे सिद्धार्थ लांडगे, ज्यानं 13 चेंडूमध्ये 33 धावा बनवल्या, 5 बाउंड्रीज आणि 2 षटकार. 3 चेंडू त्याच्या वाट्याला आले, त्यामध्ये त्याने एक विकेट मिळवली. तो सिद्धार्थ लांडगे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.